गाईस आज आपले आहे रावणचा फेरा. चला जाऊया. आता जस्ट कामावरून आले आणि चालले रावणच्या बैलाला, रावणला आपले फेरा द्यायला बैलाला. बघू आज कसा पाला तर सरले येतं का नाही. आज त्याची लास्टची माझ्या बघू आपण लय गाईज लास्ट म्हणजे पळू त्याला अजून भरपूर पळू. अजून सरला आलं ना आज तर शरद त्याची नक्कीच करू. पण तो सरलच नाही गाईज, बाहेर नुसतं निघतं. त्याच्यामुळं त्याची अजून शरद नाही केली आपण. आणि खाणंपिण्याचं टाईट चालू आहे. आता बघू काय करतं. आता जाऊया सगळी पोरा भेटतील बघायला. आता बघत राहा तुम्ही ब्लॉग. बघा आपला रावणला घेऊन निघलो आम्ही. आता पेरा द्यावा आपण. बघू संध्याकाळ झाले पेरा होता का बघू. ते कालुकाच्या आत शाकडा घेऊन येतो आणि आपला बाजा पण येतं बघा. कुठे कुठे हे बघा दिसतं शाकडं तुम्हाला लाल दिसला का रावण हलती पण लय मारायला लावतं. चल चालला शाकडा आणि जो रावण तो पुढं गेला पाहिजे. गोविंद भाई आपला मारली बाबा मारत. असणारे आपली आजची पार्टी बघा किती झाली आता चांगली. पहिले कशी होती एकदम घाचकाट तरी पण चालू सरळ नव्हतं येत. आता काय करतो ते बघूया. त्या याला इकडं तिकडं बघला लगेच कासा फिरवायचा. इकडं तिकडं बघून पण जायचं याला. आता सरळच बघू नको इकडं तिकडं. तो आपला बाजा पाठीन नाही याला मागत. यो इकडं तिकडं धावतं. याची उंची झाली थोडी आणली अशी. भाज्याला फेर द्यायचे का रे. रावण आपला बैल थांबल डायरेक्ट भट्टी हो. काय करायचं गाईज. लय भारी पाळलेली गाईज बैल आज. लय भारी पाळलेली आपला भाज्या. सॉरी रावण. तुफान फक्त पुरं आले होती जरा बाहेर निघली आणि डायरेक्ट बाहेरच निघली. लय तुफान डायरेक्ट थांबाला लय लांबर. डायरेक्ट भट्टीवर थांबाला इकडं पोलवडी. चला आता जाऊया ठेवूया बैलांना. लय पाळली. हा ब्लॉग इथं सेंड करतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.